गाभा क्षेत्रातील ग्रामस्थांचा आरोप. पुन्हा सांगा. डेब्रिजची विल्हेवाट लावण्याचा प्रकार. दादा आला वाटतं. काय बघतो आई? अगं आई, आला माझा सोन्या. हा. 2 दिवस कुठे होतास बाळा? आई. खाण्यापिण्याचं भान तरी आहे की नाही तुला? खाण्यापिण्याची काळजी करू नका आई. 2 दिवस मस्त मटणावर ताव मारलाय की नाही. लय सोय केली बघ दादाने आमची. हा, फक्त लय धावपळ झाली बघ. आपल्या एरियातल्या मग लोकांना पैसे वाटून वाटून थकले बघ मी. आता आता हातपाय दुखा लागले बघ माझे. पण दादानी शब्द दिला मला, येत्या काळात ते मला शहराध्यक्ष करणार आहेत. हा, बघा माझ्या बाळानं एवढ्या लहान वयात केवढं नाव कमावले. दादांचा उजवा हात आहे हा, उजवा हात. आणि लाखो रुपयांचे व्यवहार सांभाळतोय हा. आणि तुम्ही तुमचा पेपर आणि तुम्ही. हॅलो, हा दादा बोला. नाही नाही, ती काळजी करू नका तुम्ही. अहो, अख्ख्या एरियाला पैसे वाटलेत बघा. यावेळी फक्त मतदान तुम्हालाच. हा, अहो, एकेकाला पकडून पकडून पैसे दिलेत आणि सांगितलं पण आहे, दादाला जर मत नाही दिलं ना, अख्ख्या बिल्डिंगची लाईट कापून टाकणार. हा, अहो, असले घाबरलेत मतदार लोक. हा हा, काय गाडी पाठवली? हा भाई, आलं लगेच आलं. यार चल. हो बाबा, काय पेपर वाचताय? उठा. आई, त्या अंजीला पण तयार कर. झालंय, उठा आवरा आता आणि चला. चल ग पियू. काय झालं? चल. दादा, मला एक सांग, तुला किती पैसे मिळाले रे आपलं मत विकायला? तू आपलं मतच नाहीस तर तू आपला इमान आणि आत्मा सुद्धा विकलास का रे? हाच तो माणूस आहे ना दादा, ज्यांनी 5 वर्षापूर्वी खूप सारी आश्वासने दिली आणि निवडून आलं केलं मात्र काहीच नाही. हे नेते मंडळी अशीच असतात. आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात. फक्त सत्ता मिळवणं एवढाच त्यांचा स्वार्थ असतो. जोपर्यंत सामान्य जनता योग्य उमेदवार न बघता फक्त पक्षाला मत देत राहील, तोपर्यंत आपल्या देशाचा विकास कधीच होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो आपल्या कामाच्या प्रती एकनिष्ठ आणि इमानदार राहावा. म्हणून सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते, सगळ्यांनी मतदान करा, पण योग्य आणि योग्य उमेदवाराला. भाई 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 दे राहू दे राहू. भैया या भाई. अरे दीदी